अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे पुत्रदा एकादशी आणि आजपासून मी सत्यनारायणास सुरुवात करत आहे। तर 5 सत्यनारायण करणार आहे मी, कारण श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण करावं असं म्हणतात, त्याच्यामुळे गेल्या वर्षी पण केले होते, तर ह्या वर्षी पण करणार आहे। तर आजपासून सुरुवात करणार आहे। तर सत्यनारायणाची पूजा कशी करायची त्याची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहेच, पण आज कृतीमधून दाखवणार आहे की सत्यनारायणाची पूजा मांडणी कशी करायची एकदम प्रॉपर पद्धतीने। तर नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे साहित्य पूर्ण घेतलेलं आहे मी। तर अगोदर साहित्य काय काय घेतलं ते दाखवते, नंतर मग मांडून दाखवते। तर याच्यामध्ये 5 प्रकारचे फळ आहेत, जे आपण सुपारी हळकुंड हे घेतो 5 प्रकारचे, ते 5 प्रकारचे आहेत। म्हणजे 3 सुपाऱ्यांपाशी हे सगळं ठेवणार आहोत आपण। त्याच्यानंतर इथे कलश, तांदूळ राशीसाठी, त्याच्यानंतर इथे 3 वाट्यांमध्ये साखर, त्याच्यानंतर इथे शिऱ्याचा प्रसाद, त्याच्यानंतर इथे फळं, सत्यनारायणाचा फोटो, इथे पानं, हार, सत्यनारायणाची पोथी, त्याच्यानंतर हे खाली पांढऱ्या कलरचं वस्त्र खाली अंथरायला, त्याच्यानंतर हे फोटोचं वस्त्र आहे, त्याच्यानंतर हे आपण बसायला आसन घ्यायचं। तर अशी पूर्ण तयारी आहे। तर आता मांडून दाखवते। तर असं म्हणतात की सत्यनारायणाच्या पूजेमध्ये पांढऱ्याच कलरचं वस्त्र किंवा जे खाली आपण कपडा अंथरतो ते पांढऱ्याच कलरचं असावं। आणि असं काय नाही की पूर्ण हे साहित्य लागेल, आपल्याला जे साहित्य उपलब्ध होतं, जे साहित्य मिळतं त्याच्यामध्ये पूजा मांडायची। जास्त पूजा मांडायची म्हणून जास्त धावपळ नाही करायची। जे उपलब्ध इझिली आपल्याला सामान मिळून जाईल त्याच्यामध्ये सुद्धा पूजा मांडू शकता। आता याच्यामध्ये तुम्हाला सुपाऱ्या देतं आपल्याला कुठे मिळून जातं, साध्या किराणा दुकानसुद्धा सुपाऱ्या हळकुंड वगैरे मिळतं। त्याच्यानंतर आता हार रोज नाही मिळाला तर आपलं आपण जे कापसाचं वस्त्र असतं वस्त्रमाळ ती पण घालू शकतो रोजच्या रोज। त्याच्यानंतर पानाचे तुम्हाला हे नागवेलीचे पान नाही भेटले तुम्ही आंब्याचे पानं पण यूज करू शकता। त्याच्यानंतर प्रसाद घरच्या घरी आपण शिऱ्याचा प्रसाद तर रोज करू शकतो। त्याच्यानंतर आपल्याला जे घरी साहित्य आहे उपलब्ध त्याच्यामध्ये पूजा करायची। याच्यात म्हणजे असं साहित्य आहे की बाहेरून काही आणायची गरज नाही, अगदी पानं फुलं फक्त आणायची गरज पडते। दिवा वगैरे लावून घ्यायचा पूजा करायच्या अगोदर। तर माझा दिवा देवघरामध्ये लावलेला आहे, त्याच्यामुळे इथे नाही ठेवला, कारण हे मला थोडंसं पूजा मांडूस तर मी तिथेच ठेवलेला आहे। कारण काय होतं की मग इथे धक्का वगैरे लागायची शक्यता असते, त्याच्यामुळे इथे तुम्हाला दिवा लावलेला दिसत असेल, हा दिवा लावलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही सेपरेट वेगळी पूजा जर मांडत असाल म्हणजे देवघरच्या थोडंसं अंतराने, तर वेगळा दिवा तुम्ही तुमचा तिथे पूजेला लावून घ्या। त्याच्यानंतर आता फोटो ठेवलाय, आता कलश ठेवूया। तर महाराजांचा फोटो सत्यनारायणाचा फोटो एकदम मस्त भारी दिसतंय। आणि कधी आपण पूजा मांडतो तेव्हा जो कलश आपण सत्यनारायणाच्या पूजेमध्ये घेतो, बाळकृष्ण ठेवतो त्याच्यावर, तो एकदम फोटोच्या समोर ठेवायचा, वेगळा ठेवायचा नाही, म्हणजे साईडला ठेवायचा नाही। कलशामध्ये कलशाला मी बघा स्वस्तिक ते काढून घेतले। तर कलशामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि एखादी सुपारी वगैरे किंवा पैशाचं नाणं टाकायचं। तर आता मी ते टाकून घेते।
आणि 5 पानं लावायची. तिथे ठेवून दिले. त्याच्यानंतर सकाळी मी आज एकादशी पुत्रदा एकादशी असल्याच्यानं बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचोपचार अभिषेक केलेला आहे, त्यांची पूजा वगैरे केलेली आहे आणि याच्यामध्ये त्यांना मांडलेलं आहे. त्याच्यामुळे या मूर्तीला आता मी हलवणार वगैरे नाही आहे, कारण हिच्या पूजा अभिषेक सगळं झालेलं आहे. तुम्ही अभिषेक वगैरे करून श्रीसूक्त पुरुषोक्त म्हणून अभिषेक करून बाळकृष्णाला इथे ठेवून द्यायचे. आता मी असंच ठेवून देते त्याच्यावर. तर पूर्ण आता बाळकृष्णाला ठेवून दिले मी आता. त्याच्यानंतर मग मी इथे पूर्ण पूजा मांडून घेतली व्यवस्थित. तर बघू शकता तुम्ही इथं नागवेलीचे 2 जोड पानं ठेवले 3 ठिकाणी. त्याच्यावर सुपारी पूर्ण ते 5-5 फळं. त्याच्यानंतर छोट्या वाटीमध्ये तिथे खाली साखर ठेवली, शिऱ्याचा प्रसाद ठेवला, श्रीयंत्र ठेवलं, एक श्रीफळ ठेवलं आणि पूर्ण पूजा अशी मांडून मी पूजा करून घेतली. तर पूजा पूर्ण मांडून झालेली आहे. आणि ही पूजा कसं होतं की व्हिडिओ करायचं म्हटलं की वेगळीच सेपरेट पूजा करावी लागते. पण आता माझी सत्यनारायणची पूजा सुरू झालेली आहे, म्हणून मग मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ असा दाखवणार नाही पूजा स्तोत्र मंत्र सगळं, कारण खूप सोपी पूजा आहे. सत्यनारायणाच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे. याच्यामध्ये जसं सेम दिलेलं आहे सेम तसंच करायचं. कारण कसं होतं की व्हिडिओ करता पूजा करणं योग्य वाटत नाही मला, त्याच्यामुळे मी तुम्हाला तसं पूजा करतेच दाखवलं नाही. मांडणी अगोदर दाखवून दिली. याचे बघा, हे तर गणपतीची पूजा आहे. गणपतीची पूजा, तर गणपतीची पूजा आपल्या उजव्या हाताची सुपारी जी असते पहिली ती गणपतीची असते, दुसरी कुलदेवतेची आणि तिसरी वरुण देवतेची. तर इथे गणपतीची पूजा आणि दिलेली आहे की गणपतीची पूजा कशी करायची, त्याच्यानंतर कुलदेवतेची पूजा कशी करायची, त्याच्यानंतर वरुण देवतेची पूजा कशी करायची आणि बाळकृष्णाची पूजा कशी करायची. हे पंचोपचार अशी पूजा पूर्ण करून घ्यायची. पूजा पूर्ण झाली की इथे पहिल्या अध्याय सुरू होतो. पहिल्या अध्याय ते 5 अध्यायापर्यंत हा ग्रंथ वाचून घ्यायचा. नंतर मग सत्यनारायणाची आरती करायची. त्यांना घरात जो काही गोडाधोडांचा नैवेद्य असेल किंवा जे तुम्हाला स्वयंपाक खायला केलेला आहे तो दाखवून द्यायचा. सत्यनारायणामध्ये श्री शिऱ्याचा प्रसाद दाखवतो आपण, खास मान नैवेद्यामध्ये त्याचाच आहे. इथे सत्यनारायणाच्या ह्याच्यामध्ये शिऱ्याचा प्रसाद पण दाखवलेला आहे. त्याच्यामुळे वेगळं तुम्हाला काही करायची गरज नाही. जे तुम्ही केलेलं आहे तुम्हाला खायला त्याच्यातला नैवेद्य तुम्ही भगवंताला दाखवू शकता. यथाशक्ती यथाभक्ती आपल्याला ही सेवा करायची आहे किंवा ही पूजा करायची आहे. त्याच्यामुळे अशी पंचोपचार पूजा मांडलेली आहे. दुसरं वेगळं काही केलेलं नाही आहे. सेम जशी ग्रंथामध्ये दिलेली आहे तशीच पूजा केलेली आहे. साहित्य तुम्हाला अगोदर मी दाखवलं होतं. त्याच्यानंतर पूजा मांडली. आता मांडणी पण तुम्ही बघू शकता. पूर्ण मांडणी अशी केलेली आहे आणि जसं ग्रंथात दिलेलं आहे तशी 30 सुपाऱ्यांची पूजा, बाळकृष्णाची पूजा, त्याच्यानंतर अध्याय वाचून आरती करून आता माझं पूर्ण झालेलं आहे. तर कशी वाटली तुम्हाला सत्यनारायणाची पूजा ती नक्की सांगा. कारण मी काय होतं की पूजा करून दाखवत नाही तुम्हाला, ओरली सांगत असते. पण ओरली आपण जसं सांगतो तसं म्हणजे बघण्यात आणि ऐकण्यात फरक पडतो. तर सत्यनारायणाची पूजा अशी तुम्ही करू शकता. आता हे श्रावण महिन्यामध्ये 5, 7, 11 जसे तुम्हाला जमतील तसे. तर मी अगोदर संकल्प केला. हे बघा इथे मी संकल्प, हातामध्ये अक्षता, फूल, हळद, कुंकू घेतलं, पाणी घेतलं आणि आपल्या स्वतःचं पूर्ण नाव बोलायचं. गोत्र जे असेल ते गोत्राचा उच्चार करायचा. गोत्र माहिती नसेल तर त्या जागेवर काश्यप बोलायचं. त्याच्यानंतर सत्यनारायण किती करणार आहात तुम्ही, 5, 7, 11 त्याचा उच्चार करायचा आणि आपली जी काही इच्छा असेल ती व्यक्त करायची. समजा तुमच्या घरात आर्थिक संकट आलेलं आहे, पैसा घरात टिकत नाही, माता लक्ष्मीची कृपा नाही आहे तुमच्यावर, असं काही असेल तर
ती आपली इच्छा तिथे व्यक्त करायची, म्हणजे आपल्या मनातलं तिथे बोलायचं आणि माता लक्ष्मीला कृपा करायची की माझ्या घरावर तुझी अखंड कृपा राहू दे आणि अशीच माझ्याकडून सेवा करून घे. तर आजचा हा सत्यनारायण असा झालेला आहे. तर आहे तुम्हाला आवडला असेल. हो, सत्यनारायण आता मांडलेला आहे मी. आता आपण 5-7 सत्यनारायण करणार आहोत. तर आता मी 5 करणार आहे. तर उद्या सकाळी जेव्हा देवपूजा करेल मी त्याच वेळेस सत्यनारायणाची पूजा करून घेणार आहे. आपण जेव्हा पौर्णिमेच्या वेळेस करतो तेव्हा सायंकाळची प्रदोष काळात करतो, पण हे सत्यनारायण आपण सकाळी केला तरीही चालतो, पण 12च्या आत करायचा. सकाळी जेव्हा करतो तेव्हा 12च्या नंतर करू नका. 12च्या नंतर जर करायचं असेल तर प्रदोष काळातच करा, म्हणजे सायंकाळच्या वेळेस. तर आता ही सकाळी करून घ्यायची पूजा, म्हणजे कसं दिवसभर आपली पूजा होऊन जाते. आपण खायला प्यायला बाहेर जायला मोकळे आणि दिवसभर तशीच पारूची पूजा ठेवायची. तुळशीची सायंकाळच्या वेळेस पूजा करायची ते योग्य वाटत नाही. त्याच्यामुळे ही रोजची पूजा आहे आपली, त्याच्यामुळे सकाळी पूजा करून घ्यायला चालते. कलशातलं पाणी घेणे चेंज करायचं नाही आहे. फक्त फुलं पानं सुकले तर 1-2 दिवसाला तुम्ही तिचा बदलू शकता, म्हणजे तुमच्यानुसार तुम्हाला वाटतं असेल आता हे बदलायला पाहिजे आपण, तुम्ही 1-2 दिवसाला बदलू शकता पानं आणि फुलं. बाकी दुसरं काहीच करायची गरज नाही आहे. पूजा जशी आहे तशीच राहू द्यायची. रोज पोथी वाचायची, शिऱ्याचा प्रसाद पण रोज करायचा. घरातल्या सगळ्यांनी तो प्रसाद खायचा, बाहेर कोणालाही द्यायचा नाही. आणि आरती करायची, एवढंच करायचं, बाकी काही करायचं नाही. आणि होत असेल तर रोज विष्णू सहस्त्रनाम वाचायचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर गीतेचा 15वा अध्याय वाचायचा प्रयत्न करा. म्हणजे ह्या सेवा आपण, कारण भगवान विष्णूची सेवा आहे, त्याच्यामुळे भगवान विष्णूच्या सेवा पण आपल्याकडे झाल्याच पाहिजे या काळामध्ये, तर त्या करायचा प्रयत्न करा. तर याच्यामध्ये आज तुळशीचे पानं नव्हते, कारण तुळशीचे पानं नैवेद्यामध्ये भगवान विष्णूला तुळस खूप आवडते. तुळशीचे पानं मंजूर असतील तर ते ठेवा. त्याच्यामध्ये मी नाही ठेवल्या, कारण आज एकादशी आहे म्हणून तुळशीला हात लावू नये, तुळस तोडू नये, त्याच्यामुळे नाही हे केलं मी. फुलानेच नैवेद्य वगैरे दाखवला. आणि याच्यामधलं जे काही श्रीयंत्र आहे, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर पूजामध्ये आवर्जून श्रीयंत्र ठेवा. त्याच्यावर रोज कुंकुमार्चन करा. आता आज तर मी नाही केलं, आज खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे उद्या नक्की करेल, कारण उद्या सकाळीच पूजा करून घेईल. त्याच्यामुळं कुंकुमार्चन उद्या सकाळी करून घेईल. तुमच्याकडे चक्रायंत्र आहे चक्रायंत्र ठेवा, श्रीयंत्र आहे श्रीयंत्र ठेवा. जे यंत्र आहे ते पूजामध्ये नक्की ठेवा, त्याची पण पूजा करा, जेणेकरून ते पण सिद्ध होईल तुमचं आणि ते तुमच्याकडून त्याची पूजा पण होऊन जाईल. तर नक्की करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मी परपूजा माऊलींच्या चरणी रोज करते. श्री स्वामी समर्थ.